तर आम्ही अगरबत्ती पुढं घेतलं आणि माझे मित्र केळी आणि त्यासाठी पुढे गेले आहेत. काही ना असं व्ह्यू दिसता पूर्ण मस्त वाटतं आणि आहे ना पूर्ण मित्रांनो काय मग कसा काय बरा मा. तर आज दत्त जयंती आहे. तर माझा मित्र त्याने सांगलं ना की म्हणजे एक मित्र आहे त्याने सांगलं नाही की त्याच्याकडे यावं म्हणजे तो आनंद त्याने बोललो की जाऊया त्याच्याकडे थंय काहीतरी दत्त जयंती असता म्हणून. तर काल बोललेलो काल आमची परीक्षा होती. तर काल परीक्षा झाली पेपर दिलं संध्याकाळी आणि त्याच्याबरोबर स्कूटरने इलं आहे मी. तर रोहन पण गावलो आणि नंतर हॉटेल खालं आणि मंचुरियन खाला आणि नंतर मग आम्ही घरा घेत होतो तेव्हा मग तो बोललो की उद्या जाऊया म्हणून त्याने बोलवलं ना. तर जाऊया म्हणून दत्त जयंती त्याच्याकडे. तर आता आम्ही जातो. आता मी बियारी केलं आहे बघा. मी तयारी केलं आहे आणि आता मी वडाकडे जातले आणि तो नंतर तो बोललो की 12 वाजेपर्यंत ये म्हणून वडाकडे. आता मी वडाकडे जातले आणि त्यानंतर मग आम्ही जातलो. तर बघा व्हिडिओ मजा करा जाएंगे. थोडा हिंदी पण बोला आहे कारण मालवणी एकदम साल्टी आहे तरी पण थोडा व्हायचा हिंदी बोलल्यावर थोडा पण हिंदी अरे म्हणजे हिंदी पण थोडा बरा आणि मालवणी काय आपला एकदम साल्टीत आहे पण हिंदी पण थोडा वेळात बोला पाहिजे त्यामुळे. तर आता आम्ही चाललो. आता मी जातो आहे कपडे बिपडे केले आणि चाललो आम्ही. आता तो वडाकडे येईल. चला जाऊया आम्ही आता. आणि आम्ही उठलो पण उशिरा कारण हय आमच्या डबल बारी होती तिचे खाली हय त्याच्यामुळे बघा आम्ही इलो थयच हय डबल बारी होती त्याच्यामुळे उशीर झालो. 2 काय 3 वाजले घराकडे जाय पण घर जवळचा पण त्या डबल बारी 3 काय वाजते त्याच्यामुळे उशीर झालो. आणि आम्ही उठलो 10 वाजता त्याच्यामुळे लगेच तयारी बियारी आंघोळ करून आता आम्ही तर मंदिर ह्या डोंगराच्या टोका का आणि आम्ही मित्रांबरोबर जातो. डोंगर असल्यामुळे पूर्ण चढावा आणि हे बघा माझे मित्र जमले आहेत तिघाव जण आणि फायनली आम्ही मंदिराकडे येऊन पोहोचलो. हमको भी टूक दी बरे तर मित्रांनो आम्ही आता जॉग बसलो. हे बघा मित्र पण बसले जॉग. तर ह्यो एक मित्र आहे ज्याच्याबरोबर आम्ही मंदिरात गेलो आणि हे 2 जण असत.
तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरात. तर तुम्ही बघितलंच असाल की आम्ही गेलेलो होता तर आम्ही पहिल्यांदाच गेलेलो मित्राकडे. नांदोशीत होता तर दत्त जयंतीचा आता देऊळ. तर तुम्ही बघला असत की उंचावर होता एकदम, म्हणजे आमचा जसा का सिद्धेश्वर असता तसा त्यांचा होता, पण त्यांचा खूप उंच होता असा डोंगरात आणि खूप असा तलाचा होता. म्हणजे तशी वाट तशी बरी होती तरी पण उंच खूप होता. तर मी पण पहिल्यांदाच गेलेलो आहे. आमका सवय असल्यामुळे काय नाही, पण मित्र होते ते दमले कारण त्यांना सवय नाही त्याच्यामुळे. आणि खूप जणं होती, म्हणजे इतक्या उंच असन पण देऊळ खूप उंच होता तरी पण खूप लोक होते, म्हणजे 2 वाजलेले तरी पण येत होते. आम्ही जाऊन झोपतलो आहे. आता तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. आम्ही आज पूर्ण दिवस तुमका दाखवतले. आता आम्ही घराकडे येले ते जाऊया घराकडे. तर मित्रांनो आता मी उठलो आहे, 4 वाजता उठलो आहे. झोपलेलं आहे मस्तपैकी जाऊन आणि आता 4 वाजता उठलं आहे. आणि एक काम होतं, म्हणजे ते पत्रिका दिलेले होते. ते माझ्याकडे बोलले की ते वरती येऊते नाही, शुभम गाडी म्हणून त्याने पत्रिका दिल्यानंतर तो बोललो की मी वर आता येईत नाही, त्यामुळे तूच वाडीत देऊन हे असं सांगितलेलं. तर मग मी आता म्हटलेलं द्यायचे कोणा होते, तसे खूप होते, मग दिलं आहे कोणा. आणि आता एक रवलेली ती परत घराकडे घेऊन गेले, नाहीतर मी डायरेक्ट खालीच जाणार असतं तर तिचे खाली. तर आता परत घराकडे गेले ठेवलं आहे आणि आता मी खाली राहतो आहे. मला जाऊया आता बघूया राजारामाने असतलो की खाली. आम्ही आता येऊन बसलो, खडकावर बसलो बघा चिचे खाली. म्हणजे हे बघा हय चिंचा, त्याच्यामुळे चिचे खाली म्हणतात. ते बघा हय पूर्ण जागा अशी आणि आहे ना असं व्ह्यू बघू गावता. ही शाळा आमची मराठी शाळा आणि ह्या ओमकारांचा घर आता ओमकार नाईक. हे बघा आहे ना असं व्ह्यू दिसता पूर्ण मस्त वाटतं आणि आहे ना पूर्ण अशी स्पेस आहे बघा. आणि थंय डबल बारी होती काल ती बघा. ही स्पेस आहे एवढी पूर्ण आहे बघा. हे बघा ह्या खडकार आहे बसलो आम्ही. ये बघा व्यू बघा. नहीं आप ही बताओ कैसा दिख रहा है. मैं नहीं बता रहा हूँ, मैं बता ही नहीं रहा हूँ, आप ही बताओ कैसा दिख रहा है. भी देखो असं ना एकदम साल्टी आहे ना, साल्टी लग रहा है व्यू. एकदम साल्टी वाटतं, मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. दत्त जयंती होय केलेलं आहे कट्ट्यावर. तर आता आम्ही घराकडे गेलो. आम्ही आता वाजले 6:30 आणि आम्ही आता घराकडे गेलो. आता बत्ती लावतले बघा, बत्ती लावतले बघूया. थोडंसं अभ्यास केलं आहे तर, कारण आपली परीक्षा चालू आहे त्यामुळे. तर अभ्यास करीन आणि एकदा परीक्षा संपली की आपण मग दररोज ब्लॉग टाकणार. दररोज ब्लॉग एकदम साल्टी इज्जतवाडी बोलते, दररोज टाकणार आपण ब्लॉग. तर आता एडिट करू आणि उशीर जाता त्याच्यामुळे, आणि टाकू का उशीर जाता, नेट लागतं पूर्ण त्याच्यामुळे. तर मी टाकीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.